हवं आणि ते त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागले नाही. ते कष्ट माझ्या वडिलांनी घेऊन त्यांचा संग्रह जमवला होता पुस्तकांचा. तर त्यामुळे मग एक एक वाचायला लागलो तेव्हा. आणि आता याच्यात पु ल देशपांडे यांचं साहित्य कानावर पडलं आधी, मग वाचायला लागलो. सुरेश भटांच्या कविता आधी कानावर पडल्या आणि यासाठी अलूरकरांचे म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण बऱ्याच गोष्टी ह्या तुमच्या कानावर पडतात म्हणून तुम्ही त्या वाचायला सुरुवात करा. मराठीमध्ये उत्तम वाचक यासाठी घडत गेले असं मला वाटतं, कारण आपल्या इथल्या गायक संगीतकारांनी उत्तम साहित्य निवडलं. लता मंगेशकरांचं मला नेहमी असं वाटतं की